पनवेल महापालिकेचा वार्षिक 6,36,00,000चा कर बुडणार आहे। मोबाईल टॉवरवरील मालमत्ता कर माफीचा महासभेमध्ये हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। पनवेल महापालिकेचा 67 कोटींचा कर अद्याप थकीत आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयानंतर पनवेल महापालिका क्षेत्रातील दूरसंचार नेटवर्क आणि मोबाईल टॉवरवरील मालमत्ता कर माफी करण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मांडण्यात येणार आहे। या निर्णयामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असून दरवर्षी सुमारे 6,36,00,000 रुपयांचा मालमत्ता कर बुडणार असल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली। 31 डिसेंबर 2024 पर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रातील 493 मोबाईल टॉवरची नोंद असून त्यांच्याकडून जवळपास 67 कोटी रुपयांचा मालमत्ता कर अद्याप थकीत असल्याने पालिकेच्या भूमिकेवर देखील विरोधकांनी शंका उपस्थित केल्या। तर थकीत कर माफ होणार नाही, थकीत कर हा वसूल पात्रच असेल असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट सांगण्यात आले। या संदर्भात विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। आपल्यासोबत स्वतः विरोधी पक्षनेते आहेत। सर, खरं तर अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव आहे। कोट्यावधींचा कर हा पनवेल महानगरपालिकेचा बुडणार आहे, कसं पाहता याकडे? आज आपण पाहिलं महानगरपालिकेने या जनतेचा विचार करायला पाहिजे का जनतेला कर कसे माफ करता येईल, सवलत कशी देता येईल हे विचार करायला पाहिजे। आज मुंबई सारख्या महानगरपालिकेने 700 स्क्वेअर फूटला घरचं कर माफ केलं। नवी मुंबई महानगरपालिकेने 500-550 स्क्वेअर फूटच्या घराचा प्रस्ताव पाठवलेला आहे। त्याच धर्तीवर पनवेल महानगरपालिकेने द्यायला पाहिजे। तर अशा पद्धतीने या टावरांचं माफ करा, म्हणजे भांडवलदारांचा विचार करता तुम्ही। आणि पनवेल महानगरपालिका जवळजवळ 6 ते 6.5 कोटी रुपये याच्यामधून वार्षिक बुडणार आहेत। अशा पद्धतीने जे हे टावरांना परवानगी दिली तर आम्ही याला 100% विरोध करतो। गेल्या 4 वर्षापूर्वीचं बघितलं 60 कोटी रुपये महानगरपालिकेला येणे होते, ते सुद्धा आलेले नाही। आणि जुने टावरचं याच्याप्रमाणे 6-6.5 करोड रुपये हे वर्षाला महानगरपालिकेचा महसूल कमी होणार आहे। आणि अनधिकृत जे टावर आहेत हे प्रचंड प्रमाणात झालं या महानगरपालिकेला वाढतील, म्हणून मी विरोधी पक्षनेता पनवेल महानगरपालिकेचा म्हणून याला 100% विरोध करणार। जनतेचा पैसा आहे, जनतेला उपयोग करता आला पाहिजे, त्याच्यामुळे मी 100% आवाज उठवणार आहे। जर आज आपल्या चॅनलद्वारे सांगतो, जर ते ऐकलं नाही तर महासभा चालून सुद्धा देणार नाही, हा विरोधी पक्षनेते यांना सांगतो। नक्कीच, आपण जर पाहिलं असेल तर सध्या पनवेलचं राजकारण हे कर आकारणीवर तापलेलं आहे, त्यामुळे महासभेमध्ये काय निर्णय होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।